नमस्कार मित्रांनो, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेअंतर्गत नोंदणीसाठी मोठा बदल करण्यात आलेला आहे। त्यासाठी कागदपत्रे महत्त्वपूर्ण लागणार आहे, तरच पीएम किसान योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे। आता काय काय कागदपत्रे आहे? नवीन प्रसिद्धीपत्रक सरकारच्या माध्यमातून काढण्यात आलेले आहे। त्यामध्ये नवीन काय काय महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही येथे पाहू शकता, महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या माध्यमातून एक प्रसिद्धीपत्रक काढण्यात आलेले आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजेच पीएम किसान योजना यामध्ये काय माहिती दिलेली आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया। पहिला पॉइंट म्हणजे स्वयं नोंदणीकृत लाभार्थी अर्जाची कार्यपद्धती। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नवीन स्वयं नोंदणी करणाऱ्या लाभार्थ्यांना सूचित करण्यात येते की सदर योजनेच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करताना खालील प्रमाणे कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे। सर्व कागदपत्रे 200 KB फाईल मर्यादेत अपलोड करावे असे सांगण्यात आलेले आहे। खाली जे काही कागदपत्रे दिलेले आहे ते सर्व 200 KBच्या फाईल मर्यादेत अपलोड करण्यात यावी असे सांगण्यात आलेले आहे। यामध्ये कोणकोणते कागदपत्रे लागणार आहे तर पहिलं कागदपत्र मागील 3 महिन्यातील डिजिटल तलाठी सहीचा 7/12 उतारा। दुसरा म्हणजे जमीन नोंदणीचा फेरफार, लाभार्थ्याच्या नावे जमीन धारणा 1 फेब्रुवारी 2019 पूर्वीची असणे आवश्यक आहे। यामध्ये अपवाद वारसा हक्काने झालेली जमीन हस्तांतरण, म्हणजेच तुम्हाला जर लाभ हवा असेल तर तुमच्या नावे जमीन 1 फेब्रुवारी 2019 पूर्वी झालेली असणे आवश्यक आहे। आणि तिसरा म्हणजे वारसा नोंद फेरफारावर मयत दिनांक 1 फेब्रुवारी 2019 नंतरची असल्यास ज्याच्या नावावरून वारसाने जमीन त्यांच्या नावे जमीन आलेली असलेली फेरफाराची सोबत जोडणी करावी। आणि चौथा म्हणजे पती पत्नी व 18 वर्ष खालील अपत्यांचे आधार कार्ड सर्व एकाच पानावर स्कॅन करून अपलोड करण्यात यावे असे सांगण्यात आलेले आहे। वरील सर्व ऑनलाईन अपलोड केलेली कागदपत्रे पडताळणी अंत सदर लाभार्थ्यांना मान्यता देण्यात येईल। आणि दुसरा पॉइंट म्हणजे लाभार्थी अपात्रता मागे घेण्याची कार्यपद्धती, म्हणजेच तुम्ही जर एकदा कागदपत्रे अपलोड केलेली असेल आणि तुमचा अर्ज मंजूर झाला नसेल तर दुसऱ्या वेळेस तुम्ही अर्ज करू शकता। यामध्ये अपात्रता मागे घेण्याचा 20 नमुन्यातील अर्ज, दुसरं लाभार्थ्याचे पोर्टलवरील स्टेटसची प्रिंट, तिसरं म्हणजे आधार कार्ड, यामध्ये पती पत्नी 18 वर्षाच्या आतील अपत्य, चौथं परिशिष्ट ब कृषी सहाय्यक यांनी प्रमाणित केलेले, पाचवं नवीन 7/12 व 8 उतारा डिजिटल किंवा तलाठी सहीचा, सहावं म्हणजे वरील प्रमाणे जमीन नोंदणीचा फेरफार, वारसा नोंदणीचा फेरफार। वरील सर्व अपात्रता मागे घेण्याची कागदपत्रे 2 प्रती तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावीत। आणि यामध्ये तुम्हाला काही जर प्रॉब्लेम असेल तर अधिक माहितीसाठी आपल्या गावातील कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेअंतर्गत नवीन नोंदणी करणाऱ्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती, ती आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।